आपण डिफरन्शिएशन सुरू केलेलं होतं. डिफरन्शिएशन आणि त्याच्यामध्ये काल आपण काही एक्झाम्पल केले होते. ज्यामध्ये ज्यावेळेस दोन फंक्शन हे u बाय v म्हणजे डिव्हिजन मध्ये येतात, u अपॉन v या फॉर्म मध्ये म्हणजे डिव्हिजन मध्ये येतात, तर ते कसे सॉल्व्ह करणार याबद्दल आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते. आज परत यावरच आपण काही अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता क्वेश्चन नंबर सगळ्यात आधी फॉर्म्युले आहे परत एकदा रिवाइज करून घेऊ. आपलं y आणि y डॅश जर आपला कॉन्स्टंट असेल तर आपला डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. आपला x असेल तर डेरिव्हेटिव्ह येणार 1. अंडर रूट ऑफ x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट ऑफ x फोर्थ. आणि x रेस टू n असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार n खाली येणार आणि त्याच्यानंतरचा जो नंबर असेल त्याच्या आधीचा जो नंबर असेल तो वर जाणार पॉवर मध्ये. फिफ्थ 1/x असेल तर काय येणार 1/-1/x रेस टू स्क्वेअर x स्क्वेअर. सिक्स्थ 1/x रेस टू n असेल तर काय येणार 1/-n/x रेस टू n प्लस 1. सेवन्थ लॉग ऑफ x असेल तर 1/x. आणि जर लॉगचा बेस चेंज असेल म्हणजे लॉग ऑफ x टू द बेस a तर कसं येईल 1/x जसंच तसं, आणि जो बेस आहे त्याचा आपण लॉग घेणार. नाइन्थ e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो e रेस टू x, आणि a रेस टू x चा a रेस टू x लॉग ऑफ a. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन y डॅश साइन x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x असेल तर cos x चा sin x. पण इथं c आहे म्हणजे इथं निगेटिव्ह लागणार. जर tan x असेल तर sec स्क्वेअर x 14. cot x असेल तर इथं c आलाय म्हणजे इथं मायनस आणि cosec स्क्वेअर x. sec x असेल तर sec x इंटू tan x, आणि cosec x असेल तर मायनस cosec x इंटू cot x. ओके, हे झाले आपलं फॉर्म्युले. आजचं फर्स्ट एक्झाम्पल पाहून घेऊया. साइन ऑफ लॉग ऑफ x अपॉन cos x रेस टू 5 x टू द. हे आहे आपलं फंक्शन ज्याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. आता आपला फॉर्म्युला काय आहे, जर दोन फंक्शन u अपॉन v मध्ये आले, ओके, तर आपण काय फॉर्म्युला वापरतो dy अपॉन dx इज इक्वल्स टू खालच्या बाजूला जो आपला खालचा फंक्शन आहे v त्याचा स्क्वेअर, मग त्याच्यानंतर v ला कॉन्स्टंट ठेवणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर करून घेणार u चा, मायनस इथं मायनस साइन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये इथं प्लस साइन असतं, u कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह घेणार v चा. आता हा आपला फॉर्म्युला आहे डिफरन्शिएट करण्यासाठी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल्स टू
आता सगळ्यात आधी काय करून घेणार, जो cos x रेस टू 5 आहे त्याचा खाली स्क्वेअर करून घेणार आणि cos x रेस टू 5 इथं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ लॉग ऑफ एक्स, ओके, मायनस आता u कॉन्स्टंट म्हणजे साइन ऑफ लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट, साइन ऑफ लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार, cos x रेस टू 5 चा, याचा स्क्वेअर आहे टू cos x रेस टू 5 जसंच तसं आणि साइन ऑफ लॉग ऑफ एक्स, साइन एक्स साठी आपलं काय फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह काय येतो, cos ऑफ एक्स आणि cos x चा मायनस साइन ऑफ एक्स. साइन ऑफ लॉग ऑफ एक्स ला कसं लिहिणार, इथं एक्स आहे का, नाही लॉग ऑफ एक्स आहे ना, तर cos ऑफ लॉग ऑफ एक्स आणि आता लॉग ऑफ एक्स हे एक्स नाही आहे त्याच्यामुळे त्याला परत डिफरन्शिएट करून घेणार, लॉग ऑफ एक्स मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स जसंच तसं कारण हे कॉन्स्टंट आहे, साइन ऑफ लॉग ऑफ एक्स आणि cos ऑफ एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, cos एक्स जर असेल तर तिचं कसं येतं मायनस साइन ऑफ एक्स, इथं काय येणार मायनस साइन ऑफ एक्स रेस टू 5, पण एक्स रेस टू 5 हे एक्स आहे का नाही त्याच्यामुळे त्याला परत डिफरन्शिएट करून घेणार, एक्स रेस टू 5 अपॉन cos ऑफ एक्स रेस टू 5 त्याचा स्क्वेअर, cos ऑफ एक्स रेस टू 5 cos ऑफ लॉग ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्स मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स जसंच तसं इथं कॉन्स्टंट होतं इंटू मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स, साइन ऑफ एक्स रेस टू 5 आणि एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय 5 खाली येणार आणि एक्स रेस टू 4, 5 नंतरचा 5 च्या आधीचा जो नंबर आहे तो पॉवर मध्ये जाणार आणि इथं काय येणार cos ऑफ एक्स रेस टू 5 त्याचा स्क्वेअर. आपण याला कसं लिहू शकतो आता, हे तर काहीच नाही, याच्यात चेंज होणार cos ऑफ एक्स रेस टू 5 cos ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन छोटंवाला एक्स इथं मायनस, आता इथं साइन ऑफ लॉग ऑफ एक्स आहे आणि इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं होऊन जाईल प्लस 5 एक्स रेस टू 4 इथले सुरुवातीला घ्यायचे फक्त, साइन ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू साइन ऑफ एक्स रेस टू 5 आणि मोठं अपॉन cos ऑफ एक्स रेस टू 5 त्याचा स्क्वेअर, हे झालं आपलं dy अपॉन dx, एवढा आपला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. Question number 2. Tan y is equals to tan raised to 4 of x upon 4 log of x, 4 log of x. ओके, आता u काय आपलं tan raised to 4 of x आणि v काय आपलं 4 log of x आणि आपला फॉर्म्युला काय डिफरंट u अपॉन v साठी dy अपॉन dx अपॉन मध्ये v चा स्क्वेअर करून घेणार, या v चा स्क्वेअर करून घेतला अपॉन मध्ये तर अपॉन मध्ये स्क्वेअर, v इथं कॉन्स्टंट ठेवायचे dy बाय dx ऑफ u मायनस, आता u कॉन्स्टंट ठेवला आणि dy बाय dx ऑफ v, हा आपला फॉर्म्युला, याला ब्रॅकेट करून घ्यायचं. आता या फॉर्म्युल्यामध्ये हे फंक्शन ठेवूया
dy अपॉन dx, इथं काय खाली इज इक्वल्स टू अपॉन मध्ये काय 4 log of x, 4 log of x त्याचा कंप्लीट याचा स्क्वेअर. आता 4 log of x इथं कॉन्स्टंट इंटू tan raised to derivative of tan raised to 4 of x minus tan raised to 4 x constant आणि derivative of 4 log of x is equals to, आता इथं 4 log of x तर कॉन्स्टंट आहे आणि tan raised to 4x ला आपण कसं सॉल्व्ह करणार, x raised to n राहतं ना, n x raised to n minus 1 हा आपला फॉर्म्युला आहे. x raised to n जर असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, n खाली करून घ्यायचा आणि पॉवरमध्ये x च्या पॉवरमध्ये जो त्याच्या आधीचा नंबर असेल तो द्यायचा. तर इथं कसं येणार, पण हे x आहे का, नाही इथं tan आहे त्याच्यामुळे याला परत डिफरन्शिएट करावं लागणार आहे आपल्याला. आधी याला सॉल्व्ह करून घेऊया. कसं येईल, 4 इथं येईल आणि tan क्यूब ऑफ x, पण हे x आहे का, नाही त्याच्यामुळे परत डिफरन्शिएट करून घेणार. tan ऑफ x मायनस tan raised to 4 of x इंटू 4 कॉन्स्टंटच आहे त्याचं काही नाही, log of x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन x. सगळ्यांच्या अपॉन मध्ये काय करून घेणार, 4 log of x त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 log of x जसंच तसं. आता हे 4a राईट, त्याला इकडे काढून घेऊया. हे किती होईल 16, हे झालं 16 log of x, 4 into 4 log of x आणि हे tan क्यूब ऑफ x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे sec स्क्वेअर ऑफ x, sec स्क्वेअर ऑफ x मायनस tan raised to 4x आणि हे x खाली जाईल इंटू 4 log ऑफ x याचा स्क्वेअर. आता इथं 4 आहे इथं 16 आहे, या दोन्हीमधून आपण इथं tan क्यूब x आहे, इथं tan raised to 4x आहे, याच्यातून tan क्यूब x कॉमन काढू शकतो दोन्हीमधून आणि 16 आणि 4 मधून इथून 4 कॉमन काढू शकतो. तर 4 कॉमन घेतलं आणि tan क्यूब x ही कॉमन घेतलं. ओके, आता उरलं काय इथं, इथून या 16 मधून 4 गेल्यावर 4 log ऑफ x इंटू tan क्यूब x इकडे घेतलंय त्याच्यामुळे इथं sec स्क्वेअर ऑफ x मायनस, आता याच्यातून tan क्यूब x गेलं तर काय उरेल tan ऑफ x आणि 4 तर गेलेलं आहे अपॉन x अपॉन 4 इंटू 4 4 स्क्वेअर 16 log ऑफ x चा स्क्वेअर. आता हे 4 आणि इथं 16 ला कॅन्सल करेल, उरेल फक्त इथं 4. tan क्यूब ऑफ x 4 log ऑफ x इंटू sec स्क्वेअर ऑफ x मायनस tan x अपॉन x अपॉन 4 log ऑफ x चा स्क्वेअर, हे आपलं dy बाय dx. क्वेश्चन नंबर 3. sin of pi of x, sin of pi of x upon cos of tan of x. आता u काय आपलं sin of pi of x आणि v काय आपलं cos of tan of x आणि पाय काय आपला कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळं त्याचं काही वेगळं फंक्शन नाही येतो, तो फक्त कॉन्स्टंट आहे. आता आपला u अपॉन v साठी काय फॉर्म्युला आहे, dy अपॉन dx
व्ही स्क्वेअर व्ही du बाय dx मायनस u डी बाय dx ऑफ व्ही, म्हणजे जे डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आणि डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता इथं ठेवूया या फॉर्म्युल्यामध्ये आपलं व्ही काय आहे, डिनॉमिनेटर काय आहे, कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स, कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स याचा स्क्वेअर. आता व्ही कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स, कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ पाय ऑफ एक्स, साइन ऑफ पाय ऑफ एक्स मायनस, आता साइन ऑफ पाय ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स तर कॉन्स्टंट आहे, हे कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ पाय ऑफ एक्स. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साइन एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. इथं काय येईल, पण इथं एक्स आहे का नाही, इथं पाय ऑफ एक्स आहे, कॉस ऑफ पाय ऑफ एक्स, पण इथं पाय ऑफ एक्स आहे त्याच्यामुळे याला डिफरन्शिएट करून घेणार पाय ऑफ एक्सला मायनस साइन ऑफ पाय ऑफ एक्स आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स असला तर साइन एक्स, साइन एक्स, पण इथं सी आलाय त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह मायनस साइन एक्स, साइन ऑफ टॅन ऑफ एक्स, पण हे एक्स आहे का नाही त्याच्यामुळे डिफरन्शिएट करायचं परत टॅन ऑफ एक्सला अपॉन कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स याचा कम्प्लीटचा स्क्वेअर. ओके, कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स तर कॉन्स्टंटच आहे, हे कॉन्स्टंट, हे कॉस ऑफ पाय ऑफ एक्स आणि पाय ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, पाय मायनस साइन ऑफ पाय ऑफ एक्स मायनस साइन ऑफ टॅन ऑफ एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स आणि या कम्प्लीटचा स्क्वेअर. आता इथं काय कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स, कॉस ऑफ पाय ऑफ एक्स, इथं पाय जे आहे त्याला आधी घेऊन टाकायचं फक्त, कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ पाय ऑफ एक्स मायनस, आता हे मायनस आहे इथं मायनस आहे त्याच्यामुळे इथं प्लस होऊन जाणार साइन ऑफ पाय ऑफ एक्स इंटू साइन ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. साइन ऑफ e raised to x upon cos of e raised to 3x. आपलं u काय आहे, साइन ऑफ e raised to x आणि v काय आहे, cos of e raised to 3x. u इंटू v साठी आपला फॉर्म्युला काय आहे, dy अपॉन dx v स्क्वेअर खालच्या बाजूला, हे v चं खालच्या बाजूला डिनॉमिनेटर येते खालच्या बाजूला त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आणि v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे u मायनस, आता u कॉन्स्टंट ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची डिनॉमिनेटरची म्हणजे v ची. डिफरन्शिएट
with respect to x dy upon dx. आपला खालचा डिनॉमिनेटर काय, कॉस ऑफ ई रेस टू 3x, कॉस ऑफ ई रेस टू 3x या कम्प्लीटला ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्यायचा. आणि इथं काय आपला कॉस ऑफ ई रेस टू 3x कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला न्यूमरेटरचा म्हणजे साइन ऑफ ई रेस टू एक्स मायनस, आता साइन ऑफ ई रेस टू एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कॉस ऑफ ई रेस टू 3x चा, कॉस ऑफ ई रेस टू 3x is equals to cos of e raised to 3x हे कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता cos of e raised to 3x तर कॉन्स्टंट आहे, cos of e raised to 3x कॉन्स्टंट, sin of e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय ना, sin x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो cos x, पण इथे x आहे का नाही, त्याच्यामुळे काय येणार cos of e raised to x, पण हा x आहे का नाही, त्याच्यामुळे याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह e raised to x चा मायनस साइन ऑफ e raised to x ही कॉन्स्टंट आहे, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस ऑफ x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो साइन ऑफ x, पण इथं c आलाय त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह साइन, मायनस साइन, आणि इथं काय येणार कॉस ऑफ मायनस साइन ऑफ e raised to 3x, पण e raised to 3x हे x आहे का नाही, त्याच्यामुळे त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह e raised to 3x is equals to cos of e raised to 3x into cos of e raised to x, आता e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x मायनस साइन ऑफ e raised to x, आणि हे मायनस साइन ऑफ e raised to 3x, आणि e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह येणार 3 e raised to 3x अपॉन cos of e raised to 3x याचा कम्प्लीटचा स्क्वेअर. त्याला चांगल्या पद्धतीने लिहून घेऊया जरा, cos of e raised to 3x into cos of e raised is equals to e raised to x ला आधी घेऊन टाकू, cos of e raised to 3x आणि cos of e raised to x मायनस, आता इथं मायनस आहे इथं मायनस आहे त्याच्यामुळे हे प्लस होऊन जाणार, साइन ऑफ e raised to x into साइन ऑफ e raised to 3x into 3 इकडे येणार आणि e raised to x अपॉन cos of e raised to 3x कम्प्लीटचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 5. अंडर रूट ऑफ साइन एक्स अपॉन ए रेस टू कॉट एक्स हे आपलं वाय फंक्शन आहे. आता आपलं यू काय अंडर रूट ऑफ साइन एक्स आणि व्ही काय ए रेस टू कॉट ऑफ एक्स. ओके, आणि आपलं हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये यू इंटू व्ही, आणि यू इंटू व्ही साठी आपला फॉर्म्युला काय आहे डी वाय अपॉन डी एक्स व्हीचा स्क्वेअर. ओके, आता व्ही कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे यू मायनस यू कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे व्ही. याला ब्रॅकेट करून घ्यायचं, फॉर्म्युला म्हणून ओळखू आला पाहिजे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. आता डिनॉमिनेटर कोणता आहे याच्यात, इरेस टू कॉट ऑफ एक्स, इरेस टू
कॉट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर करून घेणार e रेज टू कॉट ऑफ एक्स कॉन्स्टंट राईट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ एक्स मायनस आता अंडर रूट ऑफ साइन ऑफ एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह कशाचं घेणार e रेज टू कॉट ऑफ एक्सचा इज इक्वल्स टू e रेज टू कॉट ऑफ एक्स जसंच तसं कॉन्स्टंट येते आणि जर अंडर रूट ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट ऑफ एक्स ते ह्या पद्धतीनं इथं सॉल्व्ह करून घेणार 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स पण साइन एक्स हे एक्स आहे का नाही त्याच्यामुळे त्याला परत एकदा डिफरन्शिएट करून घेणार साइन एक्स मायनस अंडर रूट ऑफ साइन एक्स कॉन्स्टंट हे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू कॉट ऑफ एक्स e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो e रेज टू एक्स e रेज टू कॉट ऑफ एक्स पण हे एक्स आहे का नाही त्याला त्याच्यामुळे परत एकदा डिफरन्शिएट करून घेणार कॉट ऑफ एक्स सगळ्यांना आपण e रेज टू कॉट ऑफ एक्स त्याचा कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल्स टू e रेज टू कॉट ऑफ एक्स जसंच तसं आणि हे आपण 2 अंडर रूट ऑफ साइन एक्स खाली घेतलं फक्त साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स मायनस अंडर रूट ऑफ साइन एक्स जसंच तसं e रेज टू कॉट ऑफ एक्स आणि कॉट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि खाली e रेज टू कॉट ऑफ एक्स कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल्स टू आता चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचं याला e रेज टू कॉट ऑफ एक्स इंटू कॉस एक्स हे कॉस एक्स इकडे घेतलं आपण 2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू नाही इथं मायनस आहे इथं मायनस आहे काय होणार प्लस इथं काय येईल e रेज टू कॉट ऑफ एक्स अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन e रेज टू कॉट ऑफ एक्स कंप्लीटचा स्क्वेअर हे झालं आपलं आन्सर Question number 6. e raised to log of x into x square upon cos of x. इथं u इंटू व्ही पण आहे आणि u अपॉन व्ही पण आहे तर u अपॉन व्ही साठी आपला काय येतो dy अपॉन dx इक्वल्स टू v चा स्क्वेअर v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू आता कॉस ऑफ एक्स हे कॉन्स्टंट हे याचा स्क्वेअर करून घेतला v चा स्क्वेअर म्हणजे कॉस ऑफ एक्सचा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आणि कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ हे पूर्ण फंक्शन e रेज टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर ओके मायनस e रेज टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार
कॉस ऑफ एक्सचा. आपलं एक्स इंटू यू इंटू व्ही असेल तर मल्टिप्लिकेशनचं जर फंक्शनमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्याला कसं सॉल्व करतो, dy अपॉन dx, यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस इथं मल्टिप्लिकेशन त्याच्यामुळे प्लस आणि सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कंप्लीट ब्रॅकेट इज इक्वल्स टू इथं काय कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, हे रेस टू लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट ह्या फॉर्म्युला टाकणार हे मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस आता एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट डी बाय डी एक्स ऑफ हे रेस टू लॉग ऑफ एक्स मायनस हे रेस टू हे आता लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स, ह्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स तर इथं कॉन्स्टंट आहे आपलं कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि या ब्रॅकेटमध्ये ए रेस टू लॉग ऑफ एक्स पण कॉन्स्टंट आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस एक्स स्क्वेअर हे कॉन्स्टंट आणि ए रेस टू लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ए रेस टू एक्स, पण इथं काय ए रेस टू लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स हे एक्स आहे का नाही, त्याच्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार लॉग ऑफ एक्स मायनस ए रेस टू लॉग ऑफ एक्स, इथं मायनस आहे इथं मायनस इथं प्लस होऊन जाईल लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर आणि इथं साइन ऑफ एक्स, हे साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स त्याचा कम्प्लीटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, त्याला चांगलं करून घेऊया कॉस ऑफ टू एक्स इंटू ए रेस टू लॉग ऑफ एक्स, हे त्याच्यानंतर हे फंक्शन कसं एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू लॉग ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस ए रेस टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर साइन ऑफ एक्स अपॉन कम्प्लीटच्या खाली कॉस स्क्वेअर ऑफ एक्स, कॉस एक्स स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. आता लास्ट कसं लिहिणार, इथं काय होईल जास्तीत जास्त हे तर जसंच तसं हे एक्स आणि हे एक्स स्क्वेअर मधला एक्स कॅन्सल होऊन जाईल आणि कसं येईल आणि हे कम्प्लीट याच्यात ए रेस टू लॉग ऑफ एक्स आहे इथं काय काय कॉमन आहे, इथं एक्स आहे इथं पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे म्हणजे एक्स स्क्वेअर याच्यातला एक एक्स काढू शकतो. आता इथं ए रेस टू लॉग ऑफ एक्स आहे, इथं पण ए रेस टू लॉग ऑफ एक्स आहे, इथं पण ए रेस टू लॉग ऑफ एक्स आहे, त्याच्यामुळे एक्स कॉस ऑफ एक्स सोबत आपण काय काढणार ए रेस टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स इंटू कॉस ऑफ एक्स, हे कॉमन काढून घेतलंय आपण. आता उरलं काय याच्यामध्ये, इथं एक्स काढल्यामुळे इथं फक्त 2 राहील आणि लॉग ऑफ एक्स तर गेलाय, एक्स लॉग ऑफ एक्स गेलाय, इथं फक्त काय राहील एक्स आहे आणि इरेस टू लॉग ऑफ एक्स ते तर आपण कॉमन काढल्यामुळे त्याच्यामुळे इथं 1 राहील आणि इथं इरेस टू लॉग ऑफ एक्स आणि एक्स काढल्यामुळं एक्स साइन ऑफ एक्स राहील फक्त. इथं 2 प्लस 1 याच्यामध्ये काय काय काढलंय एक्स आणि इरेस टू लॉग ऑफ एक्स, इथं फक्त 2 राहिलं आणि इथं कम्प्लीट गेल्यामुळे 1 राहिलं आणि इरेस टू लॉग ऑफ एक्स आणि एक्स काढल्यामुळे इथं राहिलं फक्त एक्स साइन ऑफ एक्स, एक्स साइन ऑफ एक्स अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ एक्स
इज इक्वल्स टू, आता e रेस टू लॉग ऑफ एक्स इथं काढलं, आता हे 2 + 1 3 होऊन जाईल आणि x साइन ऑफ एक्स. आता एक कॉस ऑफ एक्स कॅन्सल होईल, हे याला कॅन्सल करून टाकेल, खाली फक्त कॉस ऑफ एक्स राहील. e रेस टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स 2 + 1 3 प्लस x साइन ऑफ एक्स अपॉन इथं कॉस स्क्वेअर एक्स मधून एक एक्स केलं, त्याच्यामुळे राहिलं फक्त कॉस ऑफ एक्स. हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 7. e raised to x अपॉन tan x स्क्वेअर. ओके, इथं u काय आपला a raised to x आणि v काय tan स्क्वेअर x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx. आता आपला v काय आहे tan ऑफ x स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर करून घेणार. tan ऑफ x स्क्वेअर आहे ते कम्प्लीटचा स्क्वेअर, आणि इथं tan ऑफ x स्क्वेअर कॉन्स्टंट, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार न्यूमरेटर म्हणजे a रेस टू एक्सचा. ओके, मायनस a रेस टू एक्स कॉन्स्टंट ह्यावेळेस, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार tan ऑफ x स्क्वेअरचा. आता tan ऑफ x स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे, a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो a रेस टू एक्स आणि लॉग ऑफ a. इथं काय येणार a रेस टू एक्स लॉग ऑफ a मायनस a रेस टू एक्स कॉन्स्टंट आहे, आणि tan एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर एक्स. इथं कसं येईल सेक स्क्वेअर एक्स, पण इथे एक्स आहे का नाही, एक्स स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे परत एकदा त्याला डिफरन्शिएट करणार एक्स स्क्वेअरला अपॉन tan ऑफ एक्स स्क्वेअरचा कम्प्लीट स्क्वेअर इज इक्वल्स टू tan ऑफ एक्स स्क्वेअर इंटू a रेस टू एक्स लॉग ऑफ a मायनस a रेस टू एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x अपॉन tan ऑफ एक्स स्क्वेअरचा कम्प्लीट स्क्वेअर. आता इथं काही कॉमन निघतंय का, इथं a रेस टू एक्स आहे आणि इथे a रेस टू एक्स आहे, हे दोन्ही कॉमन काढून घेऊया. ठीक आहे, dy अपॉन dx, इथला a रेस टू एक्स, इथला a रेस टू एक्स कॉमन काढला a रेस टू एक्स. आता इथं उरलं काय tan एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ a मायनस इथला a रेस टू एक्स तर गेलाय, आता उरला काय हे 2x इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे ब्रॅकेट करून घ्यायचं, आणि खाली आपलं काय tan ऑफ एक्स स्क्वेअरचा कम्प्लीट स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. बाकी जे प्रॉब्लेम आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.